आपण आहोत चेंबूरमध्ये 173 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आपल्याशी बातचीत करणार आहेत अनिताताई पाटोळे। नमस्कार, मी सवानिता किरण पाटोळे। इथं माझी झाली का नंतर मग तुम्ही तुमचं नाव त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षामधून आहात ते मी इथली उमेदवार आहे चेंबूर 173 चेंबूर विधानसभा मी बहुजन समाज पार्टी या पक्षातून उमेदवारी स्वीकारली आहे। काय समस्या आहे त्या चेंबूरवासियांच्या त्यांच्या प्रश्नासाठी आपण उभे राहिले आहेत त्याबद्दल काय सांगा? बघा, आज तर पहिलं म्हणजे दिवाळी येऊन गेली। दिवाळीला आता 2-3 दिवसच झाले। तुम्ही बघितलं असेल की आज लोकांनी पहिलं तरी सीधा वाटप व्हायचं, तुम्ही बघितलं असेल ना सीधा वाटप, तो सीधा वाटप बंद झाला। या दिवाळीमध्ये लोकांना स्वतःच्या पैशांनी सगळा खर्च करावा लागला। पहिला गहू तांदूळ हे सगळे फ्री मध्ये मिळायचे, आता ते पण बंद झाले। दुसरी गोष्ट, लोकांना 1,500 रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सगळ्यांना सांगतात ते मिळाले का, पण ते 1,500 रुपये आज जे शासकीय जे आहे महाराष्ट्रात त्यांच्या पगारातून कापले गेले। त्यांचे जे 1,500 रुपये दिले तर तुम्ही आज कॉन्ट्रॅक्टर लोकांचे बी पेमेंट अडकले आहेत। अशा प्रकारे सरकार चालवलं। 10 वर्ष झाले आमचे इथे रनिंग आमदार होते, त्यांनी 10 वर्ष त्या विभागात काही डेव्हलप केलेलं नाहीये, विभागात फिरले सुद्धा नाहीये। लॉकडाऊनच्या वेळी लोकांची परिस्थिती अशी होती की लोकांना खायला नव्हतं अन्न, त्यांना घरातून बाहेर निघता येत नव्हतं। कोविडचा काळ होता तरी लोक घराच्या बाहेर निघत नव्हते। अशा टायमाला आमच्यासारखे सामान्य जनता, आमच्यासारखे सामान्य माणूस आम्ही बाहेर होतो, पण हे नेते कुठे होते? आज जे 5 उमेदवार आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे, आज तुम्ही इलेक्शनला उभे आहात, मग लॉकडाऊन मध्ये कुठे गेला होता? दुसरी गोष्ट, आज आमचे चेंबूरमध्ये मच्छीवालींना जागा नाहीये, स्वतःच्या जागेवर लोक बसू देत नाहीये, त्यांच्या डोक्यावर छत नाही, तुम्ही येऊन बघू शकता। आज मुलांना खेळायला मैदान नाहीये, त्यामुळे चरस गांजा अफीम यांच्या आहारी गेलेत मुले। खेळताना मैदान असल्यावर पहिला कशी मुलं हसती खेळती दिसायची, आज एकाही मुलाच्या चेहऱ्यावर नोकरी नाहीये, त्यांच्या हसू नाही चेहऱ्यावर तरी त्यांच्याकडे नोकरी नाहीये। आज मुलं चरस गांजाच्या आहारामुळे शिक्षणही करत नाहीये। पहिलं प्रशिक्षण फ्री होतं, आज ते प्रशिक्षण सुद्धा फ्री मध्ये नाहीये। आज तुम्ही बघितलं शासकीय शाळा सगळ्या बंद व्हायला बघतात। तर असे काही मुद्दे आहेत। आणि तुम्ही सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला चेंबूरमध्ये, आमच्याकडे बघितलं छेडानगर बघितला, एवढा मोठा हायवे आहे, मेट्रो जवळ आहे, मनू जवळ आहे, तुम्ही बघाल तर स्टेशन जवळ आहे, पण आमच्या इथं डेव्हलपचं काही नामोनिशाण नाही। आणि जे डेव्हलप झाले तर त्याच्यात पाणी गळतंय आणि त्याच्याबद्दल कोणी बोलायला गेलं तर SRA बद्दल तर इतर राजकीय नेत्यांचा दबाव आणि तंत्र करून लोकांना दाबलं जाते, अशा प्रकारे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य जनता, आज हातावर पोट आहे तर त्यांना रस्त्यावर धंदे करू देत नाही, सगळे धंदे उठवले गेले। अशा वेळी लोकांनी विचार केला पाहिजे की आज आपण कोणाला सत्तेतल्या माणसाला जितून आणायचं की सामान्य माणसाला जितून आणायचं। मी एक चेंबूरमधनं नाही, मी तर महाराष्ट्रातच बोलते की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आज जे आपल्या विभागात सामान्य कार्यकर्ते उभे राहतात तर त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे। मी आज 173 मधून उभी राहिले सवानिता पाटोळे। तुम्ही माझं कार्य फेसबुक थ्रू बघू शकता, लाईव्ह मध्ये माझं काम बघू शकता, लोकांना विचारू शकता या महिलेनी काय केलंय। आज मी लोकांना रोजगार देते, लोकांना राशन पाणी माझ्या संस्थेमार्फत देते, हे सगळं मी कार्य करत असते। पण मी पूर्णपणे लोकांना सहकार्य करू शकत नाही, कारण की माझ्या हातात सत्ता नाही किंवा मी एक काही आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक नाही। कसं असतं, जेव्हा एखादं पद असल्यामुळे माणसाला बळ मिळतं, ते बळ माझ्या मागे नाहीये। जर तुम्ही चेंबूरकरांनी मला जर सहकार्य केलं आणि माझ्या पाठीशी भाऊ बहीण म्हणून किंवा आई वडील म्हणून उभे राहिला तर नक्कीच मी या चेंबूरचा विकास करेन। जय भीम, जय महाराष्ट्र। आणि येणाऱ्या लोकांना तुम्ही आव्हान काय कराल? बघा, माझं तर लोगोच आहे, माझ्या बॅनरवर तुम्ही बघू शकता, BSP के 3 कप्तान, दलित, मुस्लिम आणि OBC हे 3 समाज। मी का लिहिलंय की आज बहनजी जी एक महिला असून
आज तिने सरकारामध्ये बघितलं असेल तुम्ही की आज ती आजही टिकून आहे. मी एक महिला म्हणून मी सगळ्यांना सांगते, आज बहीणजी सारखी म्हणजे बहीणजी आज ज्या ह्याच्यावर आहेत तशी मीही होईल आणि चेंबूरचा विकास चांगल्या प्रकारे करेल. आज माझा जो बहुजन समाज पार्टी आहे त्यातून मला बहीणजींनी ही तिकीट दिली, त्यांचे मी आभार मानते आणि चेंबूर वासियांना सांगते येत्या 20 तारखेला तुम्ही सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत जे मतदार आहे आपलं ते तुम्ही बजवा आणि माझं बटन आहे 1 नंबर हाती निशाणी माझी, त्यावर तुम्ही मोहर लावून तुम्ही मला सहकार्य करा. हीच मी अपेक्षा करते चेंबूरवासियांना. जय भीम, जय महाराष्ट्र.